रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमदार रवी राणांच्या वक्तव्याने महायुतीत खडा पडणार असं तुमचं वक्तव्य आहे. का ही तुमच्यावर म्हणण्याची वेळ आलेली आहे? नक्कीच गेले 2 वर्ष जेव्हापासून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून शिवसेनेला एक राज्यपालपद देणार 1 किंवा 2 आणि त्यामध्ये अडसूळ साहेबांना स्वतःहून मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की बाबा तुम्हाला आम्ही राज्यपालपद देणार आहोत. गेल्या 2 वर्षापासून ठीक आहे, परंतु या लोकसभेमध्ये खऱ्या अर्थानं अडसूळ साहेबांचा क्लेम होता, कारण शिवसेनेची जागा होती आणि 5 वेळा ते खासदार आधी राहिलेले आहेत. त्यामुळे या ठिकाणी नक्कीच क्लेम आमचा होता. आणि जेव्हा अमितभाईंनी मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींनी जेव्हा अडसूळ साहेबांना विनंती केली की आपण ही लोकसभा लढू नये, त्याच्या जागी आम्ही आपल्याला राज्यपालपद देतो आहे, तरीही अडसूळ साहेबांनी सांगितलं की नाही, मला लोकसभा लढण्यात जास्त इंटरेस्ट आहे. पण तरी अमितभाईंनी हात धरून त्यांना सांगितलं की आपण बाळासाहेबांबरोबर शिवसेनेच्या जडणघडणीत काम केलेलं आहे आणि आम्ही आपल्याला जवळून पाहिलेलं आहे, त्यामुळे आपण कृपया राज्यपाल व्हावे ही आमची इच्छा आहे. तेव्हा अडसूळ साहेबांनी पण त्यांच्या विनंतीला मान दिला. खऱ्या अर्थानं ही फक्त लोकसभा नव्हती. आज शिवसेनेमध्ये पाहिलं तर आज एक स्वतंत्र प्रभार राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव, जे बुलढाण्यावरून 4 वेळा खासदार झाले, ते आज केंद्रामध्ये मंत्री आहेत. आनंदरावजी अडसूळ असते तर हे आधीही मंत्री होते. आज 6वी टर्म होती. तर आज शिवसेनेला आणि आनंदराव अडसूळ आणि अमरावती जिल्ह्याला खासून आज कॅबिनेट मंत्रीपद मिळणार होतं. आज खऱ्या अर्थानं हा जिल्ह्याचासुद्धा मोठा लॉस झालेला आहे आणि शिवसेनेचासुद्धा मोठा लॉस झालेला आहे. आणि अशावेळी जेव्हा चर्चा चालू होती तेव्हा नवनीतजी राणा किंवा त्यांचा नवरा रवी राणा, आमदार रवी राणा, हे कोणीही त्या ठिकाणी हजर नव्हते. आणि त्यामुळे अशा पद्धतीचं जे वक्तव्य माननीय अडसूळ साहेबांनी काय सांगितलं की बाबा अशा पद्धतीने हे राज्यपालपद मला देणं होतं, त्याच्यामध्ये ब्लॅकमेलिंग काय झालं. त्या ठिकाणी अमितभाईंनी एवढंही सांगितलं होतं की तुम्ही आज गेल्या लगेच पत्र बनवा आणि रिकमेंडेशन लेटर मला पाठवा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं तुम्ही जाऊन पत्र बनवा, त्याची कॉपी इकडे आहे, दोघांच्या सह्या आहेत. खऱ्या अर्थाने ही दाखवण्याची वेळ येऊ नये. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं की ब्लॅकमेलिंग केलं जातं अमितभाईंना, म्हणून हे पत्र दाखवण्याची वेळ येते. दुसरं त्यांनी म्हटलं आले पैशाची मागणी. मी हे विचारू इच्छितो, एक खासदारकी फक्त सोडलेली नाही, एक कॅबिनेट मंत्रीपद देशाचं, आणि एवढंच नाही, 150 करोड जनतेच्या भावना दुखवून तुम्ही खोटं सर्टिफिकेट जे बनवलं, खोट्या यंत्रणांचा वापर जो करून घेतला आणि तुम्ही जी निवडणूक लढवली, 150 करोड जनतेतल्या अर्ध्या मागासवर्गीय लोकांवर तुम्ही जो अन्याय केला, त्याची काय किंमत होऊ शकते, किती किंमत तुम्ही मोजू शकता. हे बालिशपणाचं, अतिशय असंसदीय, अपरिपक्व ज्या पद्धतीने रवी राणा बोलतात, त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्यामध्ये नेहमीच वादंग असतो. सगळ्याच पक्षाचे नेते हे त्यांच्या विरोधामध्ये असतात. यावेळीसुद्धा लोकसभेमध्ये त्याच्यासाठीच त्यांना विरोध भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्या नेत्यांपासून त्यामुळेच होता. आणि खऱ्या अर्थानं लोकसभेची जागासुद्धा त्याच्यामुळेच त्यांनी गमावली. आणि म्हणूनही कुठेतरी बालिशपणाची वक्तव्य कुठेतरी थांबली गेली पाहिजे. महायुती, मी आधीही सांगितलं, ज्या पद्धतीने बाळासाहेब ठाकरे असो, वाजपेयी साहेब असो, लालकृष्ण अडवाणीजी असो, प्रमोदजी महाजन असो, गोपीनाथजी मुंडे साहेब असो, या सगळ्यांनी मिळून हिंदुत्वाच्या विचारावर ही युती केली होती. परंतु हे असे छपरी नेते येऊन अशा पद्धतीचे शिवसेनेचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची अर्वाच्य भाषा जर वापरत असतील, ही भाषा फक्त आनंदराव अडसूळांच्याबद्दल नाही, ते शिवसेनेचे नेतेसुद्धा आहेत, माझे वडील आहेत, परंतु शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. आणि हे फक्त शिवसेनेचे नाही तर हे महायुतीचे नेते आहेत. हे एका पक्षाचे नेते जर स्वतःला महायुतीचे जर नेते समजत असतील तर महायुतीतून यांना बाहेर फेकले गेले पाहिजे.
हे पुन्हा मी एकदा सांगतो आहे. आणि जर अशा पद्धतीचे हे छपरी जर या ठिकाणी युतीमध्ये राहणार असतील तर नक्कीच मग शिवसेना म्हणून आम्हाला बाहेर निघावं लागेल. जो सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे हा खरं तर मागासवर्गीयावर अन्याय करणारा निर्णय आहे. त्यामुळे ते लवकरच क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार. या संदर्भात काही वकिलांशी बोलणं झालं का की कधीपर्यंत हा निर्णय होऊ शकतो? सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे, या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा लिहिली तेव्हा त्यामध्ये कायद्याने आपल्याला अधिकार दिलेले आहेत. आपण सेशन कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळाला नाही असं आपल्याला वाटलं तर आपण हायकोर्टात जातो. हायकोर्टात न्याय मिळाला नाही तर आपण सुप्रीम कोर्टात जातो. आणि सुप्रीम कोर्टात जर मला वाटतं मला न्याय मिळत तर मी क्युरेटिव्ह पिटिशन त्याच्यामध्ये टाकू शकतो. 5 जजच्या बेंचसमोर आम्ही जाऊन त्या ठिकाणी मागणी करू शकतो की बाबा सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्हाला मान्य नाही आणि खऱ्या अर्थानं आम्हाला मान्य नाही. आणि फक्त हा आम्हाला मान्य नाही अशातला विषय नाही, तर ज्या पद्धतीने फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी अर्धा तास आधी सुप्रीम कोर्ट अचानक आलं आणि ज्या पद्धतीने निकाल दिला गेला की हायकोर्टाला अधिकारच नाहीत, मग नक्की हायकोर्टाला अधिकार काय असं आम्हाला वाटतं. आणि त्यात चुकीचं नाही आहे. या देशाचे नागरिक म्हणून जर आम्हाला काही चुकीचं वाटत असेल आणि त्याच्या पुढच्या यंत्रणेकडे आम्ही जर त्याची दाद मागत असू तर यामध्ये वेगळं काय. आणि अडसूळ साहेब हेच म्हणाले होते की मला जर क्युरेटिव्ह पिटिशन करायची आहे आणि ज्या पद्धतीने मला जर हे दिलं होतं राज्यपाल पदाचं सांगितलं होतं ते मान्य नाही केलं, त्यामुळे मी पुढे जातो आहे. ह्यामध्ये संतुलन बिघडण्याचं कारण मला वाटतं खऱ्या अर्थानं जे ह्या पद्धतीचं वक्तव्य करतात त्यांचं मला वाटतं शरीराचं संतुलन बिघडलं आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं कुठेतरी BP लो झालं असेल किंवा कुठेतरी मेंदूवर परिणाम झाला असेल किंवा जमीन सरकली असेल पायाखालची, तर त्यांनी खऱ्या अर्थानं डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. साहेबांनी म्हटलं की आम्ही वाट पाहू त्यानंतर याच्यावर विचार करू. मात्र दरेकरांनी असं म्हटलं की तुम्हाला 10-15 काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. हा एक प्रकारे भाजपने शिवसेनेला दिलेला इशारा आहे. प्रवीण दरेकरांबद्दल तुम्ही बोलूच नका. ज्या प्रवीण दरेकरांनी गेले 2 वर्षापासून मुंबई बँकेमध्ये आज ज्या ठिकाणी ते अध्यक्ष म्हणून बसलेले आहेत त्या ठिकाणी ती डायरेक्टर पदाची जागा मी स्वतः माझ्याकडे फोटो आहेत, त्या फोटोमध्ये स्वतः त्या ठिकाणचे उपाध्यक्ष कांबळे, आमचे शिवाजी नलावडे आणि हे आम्ही तेव्हा फॉर्म जेव्हा मागे घ्यायला गेलो जेव्हा सगळं सरकार विरोधामध्ये होतं तेव्हा आम्ही फक्त देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला विनंती केली. आम्ही सागरवर गेलो, तिघं आम्ही चौघं गेलो, त्या ठिकाणी शब्द दिला यांनी. 3-3 वेळा देवेंद्रजींनी विचारलं तुम्ही त्याला कॉप करून घेणार का? हो घेणार. त्यामुळे प्रवीण दरेकरांच्या शब्दाला काय आम्ही फार जास्त किंमत देत नाही. प्रवीण दरेकर काय भारतीय जनता पार्टी नाही, त्या ठिकाणी वरिष्ठ नेते आहेत आणि ते नक्की त्यावर विचार करतील.